ज्या ज्या वस्तू मी घेणार ज्या शॉपमधून त्या शॉपचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार, जेणेकरून जेव्हा तुम्ही मैसूरमध्ये येणार तर तुम्हाला या वस्तू घ्यायला इझी पडणार. तर जायचं आतमध्ये. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता आहे पुण्याच्या एअरपोर्टवर. महत्त्वाच्या कामासाठी आम्ही दोघं चाललो आहोत, मनोज आणि मी. जास्त सामान नाही आहे आणि बघूया, ही जर्नी तुमच्यासोबतच शेअर करणारच आहे. त्यासोबत बाकीच्या गोष्टी शेअर करेन, म्हणजे थोडंसं फिरणं वगैरे, बाकीच्या गोष्टी काय दाखवता आल्या तर मी त्या तुम्हाला दाखवेन. आमची फ्लाईट आहे 4:30ची आणि आम्ही इंडिगोने जाणार आहोत. आता 2:30 वाजलेले आहेत. तर अगोदर आतमध्ये चाललो आहोत. बॅग वगैरे तर काहीच नाही आमच्याकडे, पण आम्ही पुण्याच्या बॅग आहे आपली छोटी, एक छोटीच आहे बॅग, म्हणजे अशी खूप मोठ्या बॅग्स नाही आहे. आणि त्याचबरोबर पुण्यावरनं आम्ही 10 वर्षानंतर परत एकदा चाललो आहोत. 10 वर्षापूर्वी आम्हाला गोव्याला जायचं होतं, तेव्हा आम्ही पूर्ण फॅमिली ट्रिप केली होती. तर त्याच्यानंतर आम्ही पुण्याच्या एअरपोर्टवर येत आहोत आणि एकदम मस्त वाटते. आम्ही आलो आहोत आतमध्ये आणि आता आम्ही बोर्डिंग पासेस घेतो आणि इंडिगोने जायचं आहे. तर अजून काही गेट नंबर काय दाखवला नाही आहे. आता जस्ट आम्ही हे बॅग वगैरे चेक करतो. बोर्डिंग पासेस घेतलेले आहे आणि फ्लाईट 10 मिनटं लेट झालेली आहे. 4:30ची होती, 4:45ची आहे फ्लाईट. ॲक्च्युली आमची फ्लाईट अगोदर 15 मिनटं लेट झाली आणि आता परत अर्धा तास लेट झालेली आहे. 5 वाजता फ्लाईट दाखवत आहे आता आणि कंटाळा आला. अजून 1.25 तास आहे. अजून बसलेलोच आहोत आम्ही इथे आणि त्यांनी सांगितलं तिथूनच लेट झाली फ्लाईट, त्यामुळे इथे यायला फ्लाईटला उशीर झाला. आम्ही कॉफी पण घेतली, पण एवढी खास नव्हती कॉफी. तर म्हणून आता गेलेले आहे मोबाईल चार्जिंग करायला आणि मी इथे बसलेले आहे. माझ्या मोबाईलची चार्जिंग आहे फुल, इवन पॉवर बँक पण आहे. 10 मिनटात आता बोर्डिंग सुरू होईल. जस्ट फ्लाईट लँड झालेली आहे. इनकमिंग फ्लाईट होती, त्याच्यामुळेच लेट झालं. हो ना, अजून तर 15 मिनटं, पण 5-10 मिनटं तर चालू होईल लगेचच. आणि फ्लाईटमध्ये बसल्या बसल्या मी तर झोपणार आहे. अजिबात झोप झालेली नाही आहे माझी आणि आत्ताच झोप येत नाही. ॲक्च्युली थंडी वाजते आणि जॅकेट घ्यायला पाहिजे होतं, पण मी विसरूनच गेली जॅकेट. म्हटलं एवढं गरम होईल तिथे. ॲक्च्युली गरमच होतं, पण आता इथे ॲक्च्युली यूज झाला असतं फ्लाईटमध्ये आणि इथे आता आम्ही एअरपोर्टवर बसले. पण ठीक आहे, जाऊ दे आता. मनोज कोल्ड्रिंक पित आहे. थोडं फ्रेश वाटणार त्यांचं. लागली तर कोल्ड्रिंकच पितो. बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे. आता गेटजवळ आलो आहोत आम्ही. आता आम्ही चाललो आहोत फ्लाईटमध्ये बसायला. फायनली 2.5 तास वेट केलं आम्ही आणि आपल्याला माहिती नव्हतं की एवढं लेट होईल. हो ना, अर्धा तास लेट झाली फ्लाईट, तर इट्स ओके, होतं. आम्ही पोहोचलो बँगलोरला आणि फ्लाईट जशी टेक ऑफ झाली, जशी मी झोपले होते तशी फ्लाईट लँड झाल्याच्या नंतरच उठले. 1 तास झोप झाली माझी. आम्हाला जायचं आहे मैसूरला आणि त्याच्यासाठी आम्ही कॅब बुक केलेली आहे. तर इथून आता मैसूरला जायचं आहे. थोडंसं फ्रेश होऊ आम्ही आणि बाकीच्या गोष्टी तसं दाखवतो. आम्ही बाहेर निघतो आणि कॅबचे पण डिटेल्स आलेले आहेत आणि एवढ्या लवकर आता ब्रेकफास्ट करायची इच्छा नाही आहे. आता 7:15 झालेले आहे.
आम्ही पिकअप पॉईंटच्या इथे वेट करतो आहे. टॅक्सी इथेच आहे, ते मला ते बाहेरच आहे, ते येऊन जाईल. आणि कोमलचं काही फर्स्ट टाईम आहे, पण माझा 4th टाईम आहे. माझं IT मध्ये आहे, त्यामुळं बँगलोरला येणं जाणं व्हायचं अगोदर ज्यावेळी पुण्याला होतं त्यावेळी. आणि छान सिटी आहे बँगलोर सिटी पण. पुणे पुण्यासारखीच आहे म्हणून वेदरवाईज सेमच आहे. पण पुण्याला जसं IT कंपन्या जास्त तसं बँगलोरला पण IT कंपन्या जास्त खूप आहे. IT कंपनी. भरपूर महाराष्ट्रीयन्स इथे असतात नाही का. आता आपल्या साईडमध्ये भरपूर महाराष्ट्रीयन होते, तर मग पुण्यानंतर बँगलोरला प्रेफरन्स देतात जास्त महाराष्ट्रीयन. कॅबमध्ये बसलो आहोत आम्ही आता आणि इथून आता आम्ही कॅबनेच डायरेक्ट म्हैसूरला जाणार आहोत. तर 3 तास लागतील, 3-3.5 तास. 51883. अर्धा तास थोडा पुढे आलो आम्ही आणि आता ब्रेकफास्टला थांबलेलो आहोत. कृष्णा वैभव व्हेज असं आहे. चला मी घेतलेला आहे इथे इडली आणि मेदू वडा. मनोजने इथे सेट डोसा घेतलेला आहे आणि इतका टेस्टी आहे तो, एकदम भारी. आणि हो ना, जायदार एकदम. आणि इतकी गर्दी इथे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे, खूप मस्त आहे. खूप भारी. आता इथे जागाही नव्हती बसायला, ॲटलीस्ट इथे थोडं खाली मिळाली जागा. बसलो आता. त्यानंतर आपल्या कॉफी पण घ्यायची मस्त इथली. फिल्टर कॉफी. चला ब्रेकफास्ट झाला, फिल्टर कॉफी घेतो. थँक्स कोमल. ब्रेकफास्ट इतका मस्त होता आणि ज्याची जी स्पेशालिटी आहे तिथेच ही मिळते ॲक्च्युली. आपण कसं आता आम्ही बँगलोरला आलो आहोत तर इथली ही स्पेशालिटी आहे डोसा आणि बाकीच्या गोष्टी. पण काय क्वालिटी होती आणि जेवण खरं सुंदर होतं. आणि फिल्टर कॉफी पण एकदम भारी आहे. नॉर्मली आम्ही फिल्टर कॉफी पिलेली आहे, पण याची पण क्वालिटी एकदम मस्त आणि एकदम मस्त लागते. मी ऐकलं होतं बँगलोरला खूप ट्रॅफिक असते, पण ॲक्च्युली बघते मी समोर ट्रॅफिक आणि पोलीस सगळ्यात ओरडत आहे. आम्ही पोहोचलो आहोत म्हैसूरजवळ. हुनसूर सिटी आहे, तिथे आलो आहोत. आमचं काम आहे आणि काय काम आहे ते तुम्हाला नंतर कळणारच. पण मग बाकीच्या या सगळ्या गोष्टी करून घेतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. आम्ही निघालो इथून आणि समोरच गाडी चालली आहे पूर्ण नारळ पाणीने भरलेली. तर म्हणून म्हटलं आता आपण आहोत तर मस्त नारळ पाणी पिऊया. पुढे नारळ पाणी पिऊ. आता आपण चाललो आहोत म्हैसूरला. हो, जे आपलं काम होतं ते झालेलं आहे. म्हैसूरला जाऊ. पहिले आपण लंच करू. भूक लागली आता. कोमलने काहीतरी एक रेस्टॉरंट पण शोधलं आहे छान, आणि त्यानंतर मग आपण हॉटेलमध्ये चेक इन करू.
चेक इन केलं. 1 डे थांबणार आहोत इथे आम्ही आणि जेवण झालं, आराम झाला आणि आता बाहेर पडलो आहोत. काही वस्तू घेत आहोत. बघूया मैसूरमध्ये कोणत्या कोणत्या स्पेशल वस्तू आहे किंवा काय स्पेशालिटी आहे ते दाखवेन मी तुम्हाला. चला. आणि आम्ही आहोत आता चहाच्या शोधामध्ये. फिल्टर कॉफी पिली आम्ही 2दा, पण फिरून मग आता चहाची आता आपल्याला तलब आलेली आहे. बघूया कुठे. मी आले आहे आता कावेरी एम्पोरियम या शॉप इथे आणि सयाजी रोड आहे मैसूरचं, तर तिथे हे शॉप आहे आणि हे शॉप कर्नाटका गव्हर्नमेंटच्या अंडर येतं. अशाच नावाचं दुसरेसुद्धा शॉप्स आहे, पण ते एवढं जेन्युइन वाटत नाही. ज्या ज्या वस्तू मी घेणार ज्या शॉपमध्ये त्या शॉपचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकणार, जेणेकरून जेव्हा तुम्ही मैसूरमध्ये येणार तर तुम्हाला या वस्तू घ्यायला इझी पडणार. तर जायचं आतमध्ये. फेस पॅक आहे नॅचरल हर्बल आणि इथे सगळ्या वस्तू आहे चंदनाच्या. मी तसं वस्तू दाखवेन तुम्हाला. डब्यामध्ये पण आहे. तुमची अगरबत्ती वगैरे पण असते ना? अगरबत्ती पण आहे. इथे अगरबत्ती आहे फेमस अशा. इंदिरा मैसूर सँडल अगरबत्तीसुद्धा आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आहे. ती पण आहे लोबन अगरबत्ती पण आहे. पण जी आपल्याला सँडलवूडची जी फेमस अगरबत्ती आहे ती आम्हाला बघायची आहे. तर याच्यामधून त्यांना मी विचारते कोणती आहे, कारण की ते वेगवेगळ्या टाईप्सचं आहे. तर एक पॅकेट आपण घेऊन जाऊ. आणि इथे पॅक आहे तुम्हाला हे दाखवलं. हे वगैरे असते असं पॅकेटमध्ये पण येतं आणि असं डब्यामध्ये पण येतं. आता हे सगळं चेक करते मी. परफ्यूम, जॅस्मिन परफ्यूम. आणि त्यांचे सोप पण आहेत ना? सोप पण आहे. ते पण खूप फेमस आहे. हे काय जारमध्ये? आय थिंक हे मला असं वाटतं फेस पॅक आहे. ॲलोवेरा सँडल जेल आहे. फेस पॅकचं आपण बघूया. अलाउड आहे आणि आय डोंट नो, पण मी मैसूरमध्ये स्पेशली हँडक्राफ्टच्या वस्तूसुद्धा बघायला मिळतील तुम्हाला. हे बघा खूप वेगवेगळ्या वस्तू आहे. गणपती बाप्पा बघा तिथे. टर्टल आहे. खूप सुंदर सुंदर वस्तू, लाकडाच्या वस्तू आहे या कोरीव काम केलेलं आहे मस्त काहीतरी. आणि हा छोटासा एक बॉक्स आहे, त्यामध्ये तुम्ही इयरिंग्स वगैरे ठेवू शकता. त्याचं डिझाईन पण खूप सुंदर आहे. हे कीज वगैरे ठेवायचे असतील तुम्हाला तर भिंतीला तुम्ही असं करून वस्तू तर घेतल्या आम्ही. आता मेन मार्केटला चाललो आहोत. तर तुम्हाला माहीतच आहे मैसूरमध्ये आहोत आणि मैसूर पाक खाणार नाही असं होऊ शकत नाही. ते पण इथलं एकदम प्युअर असतं ते. तर आम्ही बघितलं होतं ते व्हिडिओमध्ये. तर म्हणून म्हटलं आपण तिथे गेलं आपण टेस्ट करू आणि सोबतसुद्धा थोडंसं घेऊन जाऊ. चला तुम्हाला दाखवते. आणि खूप फेमस ते शॉप आहे ॲक्च्युली ते मैसूरमधलं. गरम नाही होते, काहीच होतं गरम वगैरे काहीच नाही होतं. एकदम छान आहे वेगळं. मस्त आहे वेगळं एकदम. आणि ठिकठिकाणी गणपती बाप्पाच्या मूर्त्या पण बघायला मिळाल्या आता. हो. मैसूरमधल्या मेन मार्केटच्या इथे आहोत आम्ही आणि खूप सारे शॉप्स आहे, वेगवेगळ्या वस्तू आहे इथे. आणि आम्हाला मैसूर पॅलेस बघायचा होता पण आम्हाला वेळच मिळाला नाही. म्हटलं काय हरकत नाही म्हणून इथल्या इथं आम्ही फिरत आहोत आणि छोट्या मोठ्या वस्तू ज्या लागणार आहेत त्या पण घेत आहोत आठवण म्हणून. हा ना, तिथे गेल्याच्या नंतर लक्षात अरे गेलो होतो मैसूरला, मग हे आणलं ते आणलं.
चला आता आम्ही फिरतो आणि मग बाकीच्या गोष्टी दाखवतो तुम्हाला. थोडीफार शॉपिंग तर झालेली आहे जी नेहमी आपण करतो कुठे पण गेल्याच्या नंतर. आता आम्ही जाणार आहोत स्पेशल मैसूर पाक खायला आणि ते शॉप पण तुम्हाला दाखवू. चला जवळच आहे ते. ते 20 किलो आणि वारा इतकं मस्त सुटलेलं आहे आणि हे मार्केट आहे ना फिरायला इतकं भारी वाटतंय. एकदम मस्त आहे मार्केट आणि जागोजागी सगळ्या वस्तू आहे इथे. ड्रेसेस, छोळाचे कपडे, मिठाई, सगळे दुकानं इथे. हे खेळणीचे सुद्धा दुकान आहे. नाही छान मार्केट आहे आणि तुम्ही इथे आले तर या मार्केटला पण नक्की या. हो सयाजी रोडवरतीच आहे. आम्ही आलो आहोत आता मैसूरमधल्या गुरु स्वीट या शॉपवर आणि खूप जुनं शॉप आहे. सगळे रिकमेंड करत होते आम्हाला का हे शॉप बेस्ट आहे आणि आम्ही इथला जो फेमस मैसूर पाक आहे, आपण मैसूर पाक बघतो एक थोडासा असा ड्राय असतो, ते जाळीदार असतो. एक दुसरा असतो तो खूप सॉफ्ट असतो आणि प्युअर तुपाने बनवलेला असतो. तर तो आपण ट्राय करूया आणि भरपूर व्हरायटीज दिसत आहेत तसं, पण आम्ही मैसूर पाक मोस्टली ट्राय करणार आहोत. जवळ दाखवतो तुम्हाला आम्ही कशी टेस्ट आहे ते पण आपण बघूया. मैसूर पाक आम्ही टेस्ट केला आणि सोबत घेतला सुद्धा आहे. छान आहे टेस्ट, मस्त तुपाचा फ्लेवर येत होता. आणि आता वाजलेले आहे 8:30. भरपूर दुकानं अजून चालूच आहे, असं लवकर काय दुकानं बंद होत नाही. त्यांनी सांगितलं का म्हणजे असं बोलता बोलता लोक म्हणतात तर 10 वाजेपर्यंत हे सगळे जे दुकानं आहे ते चालू असतात. आणि दुपारी आम्ही जेवण केलं होतं ते अजून काही डायजेस्ट झालेलं नाही आहे. अजून काही लगेच जेवण करायची इच्छा नाही आहे, पण बघूया थोडंसं फिरतोय, थोडंसं डायजेस्ट होते. हो तर अशी एक छोटीशी गल्ली आहे, तिथे फ्रूट्स मिळतात आणि त्यासोबतच असं म्हणजे फुलं आहे. जसं दादरला पण फुल मार्केट कसं आहे अगदी तसंच हा फुल बाजार आहे. तुम्हाला दाखवते मी. तिथे कमळाचे फुले बघा. हो ते फुलतील नंतर ना. मोठं मार्केट आहे. फ्रूटची क्वालिटी चांगली आहे. हो फ्रूट्स पण आहे आणि ते फुलं पण आहे बघा, वेगवेगळी फुलं. अजून इथे कैरी आणि आंबे दिसतात आहे ना, कैऱ्या आहे अजून. आम्ही रेस्टॉरंट RRR मध्ये आलो आहोत. तर इथले रिव्ह्यूज आम्हाला चांगले वाटले आणि फूड पण थोडं चांगलं वाटलं, तर विचार केला इथेच येऊया. आणि ऑलरेडी आम्ही आलो आहोत, आता 9:15 होत आलेले आहे आणि गर्दी किती आहे. आणि आपण इथे खाणार व्हेज थाळी. वेस्ट आहे त्यांची जी टिपिकल किंवा साऊथ इंडियन स्टाईल असते. म्हणून स्पेशली खायची. पण दाखवलं ना. हो मी दुसरं खाणार, मी थाळी खाणार नाही. पण तिथे थाळीच आहे फक्त. बघा काय काय मिळतं. अजून दुसरं असेल ना काहीतरी डोसा वगैरे जे असेल ते. चल क्लीन करावं लागेल, त्याचं पाणी हातात घेऊन असं क्लीन करतो. असं मी बघत होते, आता रिअलमध्ये तसं करते. टिपिकल साऊथ इंडियन आम्ही इथलं जेवण करत आहोत. इट्स काइंड ऑफ मेस. म्हणजे मेस सारखं जेवण आहे. तर बघा सिम्पल आहे. राईस आहे आणि ह्या 3 वेगवेगळ्या भाज्या आहेत. 3 नाही, सॉरी 3. ही फ्राय आहे आणि ही काहीतरी कोरमा टाईप आहे आणि ही डाळ आहे. हां आणि ह्या सोबत पापड. ही त्यांनी चटणी खूप छान आहे आणि ही मिरची. मिरच्या ह्या खूप भारी, मला खूप आवडलं. ही असं हे बघा, हे असं करायचं आणि भातासोबत हे मिक्स करायचं. आणि त्यांनी याच्यावरती तूप सुद्धा टाकलंय आणि हे असं मिक्स करून खायचं.
मिरची अशी तोडून मिक्स करायची. आम्ही हे जेवण करत आहोत पण इतकं मस्त आहे. स्पेशली या मिरच्यांसोबत खूप छान लागतं. इथे पापड पण येतात आणि याच्यासोबत बघा डाळ येतात. परत हे लेमन राईस आहे, मट्टा आहे, परत सांबार आहे, परत हे स्वीट आहे. म्हणजे पर पर्सन आहे ना अशी प्लेट येते. पण जेवण खूप मस्त आहे. मस्त टेस्टी. आणि टिपिकल असं केळीच्या पानावर यांचं असं टिपिकल जेवण जेवायला भारी वाटतं. जेवण खरंच खूप छान होतं आणि मला असं वाटतं आपलं महाराष्ट्रीयन जेवणापेक्षा कधीतरी यांचं फूड इथे आल्याच्या नंतर एकदा तरी ट्राय केलं पाहिजे. आणि स्पेशली जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी तर बेस्ट ऑप्शन आहे. तर जेवण झालं आमचं आणि बाजूलाच पान आहे. पान म्हणजे यांचा स्टॉल आहे. तर आता आम्ही पान घेतोय. मसाला मसाला पान कितना भैया? 50 स्कैन है, स्कैनर पता. ये सामने बस स्टॉप है क्या? तो बसेस पार्किंग है.